जय महाराष्ट्र, जय संविधान। मी विजय शंकर वन्ने, मी पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवडणुकीसाठी मी उभा आहे आणि पाचगणी नगरपालिकेमध्ये आज ज्या समस्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत की पाचगणी नगरपालिकेमध्ये रस्ते, नाले, त्याच्यानंतर ड्रेनेज अशाची अतिशय बिकट अवस्था आहे। तसेच पाचगणी नगरपालिकेमध्ये पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सवर सर्व आपली उपजीविका करतात। त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सुविधा पाहिजे त्या पद्धतीने सुविधा नाही, त्यासाठी त्याचे विकास करणं गरजेचं आहे। येणाऱ्या पर्यटनाला चांगल्या पद्धतीने सुविधा देणं हेही गरजेचं आहे। त्यामुळे येणारा जो पैसा आहे तो नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये व लोकांना जो रोजगार त्याच्यामधून प्राप्त होईल। तसेच पाचगणीच्या प्रत्येक गल्ली बोळा बघितला तर सर्व रस्ते वगैरे खराब झालेले आहेत, नाले फुटलेले आहेत, ड्रेनेज फुटलेले आहे, त्याची दुरुस्ती करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तसेच रस्ते अतिशय दुरावस्था झालेली रस्त्यांची तेही प्राथमिक दृष्ट्या करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पाचगणी नगरपालिकेमध्ये जे डीपी प्लान म्हणजे विकास आराखडा, त्या विकास आराखड्यामध्ये दलित वस्त्या नाहीत। म्हणजे त्या कोणत्या तर सिद्धार्थनगर, सम्राट अशोकनगर, आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, वाल्मिकी नगर, भीमनगर, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे, माता रमाई नगर अशा ठिकाणी ज्या आहेत आणि त्या वस्त्या त्याच ठिकाणी 60-70 वर्षापासून आहेत। त्या वस्त्यांना दलित वस्ती निधी मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मी पाठपुरावा केलेला होता आणि तो पाठपुरावा सक्सेस झालेला आहे। तसेच पाचगणी या ठिकाणी अनुसूचित जातीला 60 ते 70 वर्ष नगराध्यक्षपद हे मिळालेलं नव्हतं। ते मी त्याचा अभ्यास करून मेहरबान अनुसूचित जाती आयोग यांच्या कोर्टामध्ये 605 पानाचं अपील दाखल केलंय आणि त्याच्यावर सुनावणी दिनांक 13/12/2024-25 रोजी झाली होती आणि त्या अनुषंगाने मेहरबान आयोगाने जिल्हाधिकारी, माननीय नगरसंचालक तसेच मुख्याधिकारी यांना आदेशित केले की पाचगणीच्या अनुसूचित जातीच्या लोकांना नगराध्यक्षपदाचं आरक्षण मिळावं, त्यासाठी तसा अहवाल जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी व नगरसंचालक पुणे यांना मागवला होता। त्या अनुषंगाने त्यांना अहवाल सादर केला आणि त्याच्यावर दिनांक 13/12/2024 रोजी सुनावणी झाली। त्या सुनावणीस जिल्हाधिकारी, माननीय विभागीय आयुक्त, माननीय मुख्याधिकारी यांना मेहरबान आयोगाने आदेशित केले की या ठिकाणी अनुसूचित जातीला नगराध्यक्षपद हे त्याची शिफारस केली व तसे आदेश केले। असे असताना मी पाचगणी या ठिकाणी बौद्ध समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे मिळवून दिलेले, त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कार्यक्रम होतात आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नावारूपाला आलेलं आहे। तसेच या पाचगणी या ठिकाणी अनेक शाळा असून अनेक लोक आणि पर्यटक येतात। या पर्यटकांसाठी जी सुविधा पाहिजे ती सुविधा नाहीये। त्यासाठी मी या पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी असून जर मला लोकांच्या आशीर्वादानं निवडून दिलं तर मी या पाचगणीचा कायापालट करीन, एवढंच मी आपणास सांगतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।